नमस्कार मित्रांनो, मी महेश पपाळ ISFC सेंटर या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण खरीपचा जो पीक विमा आहे या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. जे की कालपासून जो खरीपचा पीक विमा आहे 2024चा हा शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. परंतु बरेच सारे शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अजूनही पीक विमा हा मिळालेला नाही. तर आपण आपल्या पीक विम्याच्या पॉलिसीचे स्टेटस चेक करणार आहोत. आपलं स्टेटस अप्रूव्हल आहे किंवा रिजेक्ट आहे, आपल्याला पीक विमा मिळणार किंवा नाही, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणारे पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. तिथे PMABY असं सर्च करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही डायरेक्ट लिंक वेबसाईटवरती येऊ शकता. यानंतर मित्रांनो, पहिलीच वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला मी ते राईट केले आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो साइन इन इथे कोपऱ्यामध्ये दिसतंय मित्रांनो, त्या टॅबवरती आपल्याला साइन इन त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इकडे स्क्रोल करायचं आहे आणि क्लिक हिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो खाली फार्मर लॉग इन फॉर फार्मर या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचे. यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. जो पीक विमा भरताना दिला होता तोच मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चर टाकायचा आहे व्यवस्थित आणि सेंड OTP या टॅबवरती क्लिक करून OTP घ्यायचा आहे. कॅप्चर टाकत आहे मित्रांनो इथं आणि सेंड OTP असं करायचं आहे. यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो इथे वर होमच्या साईडला ॲप्लिकेशन हे बटन दिसत आहे. त्या ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो वर आपल्याला आपलं नाव आणि मोबाईल क्रमांक दाखवला जाईल. यानंतर खाली बँकेचे डिटेल्स दाखवले जाईल. यानंतर आपल्याला आपलं वर्ष निवडून घ्यायचं आहे 2024. ज्या बी वर्षाचा पीक विमा बघायचा आहे ते वर्ष निवडून घ्यायचं आणि हंगाम निवडायचा आहे, खरीप रब्बी जे असेल ते, आणि पॉलिसी सिलेक्ट करायची आहे आपली. पॉलिसी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आता ही पॉलिसी रिजेक्टेड दाखवत आहे, म्हणजे हा पीक विमा हा या शेतकऱ्याला मिळणार नाही. याची पॉलिसी काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आलेली आहे. जर आता मिळणार असेल तर कसं दाखवतंय हे तुम्हाला दाखवतो. आता आपण ही दुसरी पॉलिसी घेतलेली आहे. आता यामध्ये आपलं वर्ष हे निवडून आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे. जो आपण पहिली पॉलिसी आपल्याला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून परत व्ह्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्या जो पीक विम्याचे स्टेटस आहे हे अप्रूव्हल आहे. तर इथे वर दाखवतोय मित्रांनो, हो का क्लेम स्टेटस ॲक्सेप्टेड दाखवते. UTR नंबर अजून आलेला नाही. ज्यावेळेस पीक विमा येईल त्यावेळेस UTR नंबर जनरेट होईल. यानंतर इथे आपल्याला अमाऊंट दाखवत आहे 4221 रुपये. ही अमाऊंट शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती जमा केली जाईल. तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचं क्लेम स्टेटस ॲक्सेप्टेड आहे किंवा कॅल्क्युलेट आहे अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे. ज्यांचे रिजेक्ट आहेत अशा शेतकरी बांधवांना हा पीक विमा हा मिळणार नाही. तर असंच एक छोटंसं अपडेट होतं मित्रांनो. जर तुमचे काही पीक विम्यासंदर्भात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.